वर्षानुवर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी जनआक्रोश समितीने खेड येथे प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध केलाय. या आंदोलनामध्ये मुंबई आणि महामार्ग लवकर पूर्ण व्हावा, त्याचबरोबर खेडमधील अंतर्गत रस्ते लवकर पूर्ण व्हावेत याकरिता खेड शहरातून भरणे नाका मुंबई-गोवा महामार्गापर्यंत ही अंत्ययात्रा काढली. या आंदोलनामध्ये वर्षानुवर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, मृत्युमुखी पडलेल्या कोकणकरांना आर्थिक मदत मिळावी अशा अनेक प्रमुख मागण्यांचं निवेदन खेड पोलीस स्टेशनला देण्यात आलं आहे. 17 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आम्ही रायगडमधून कोलेटी येथून या शिर्डी यात्रेला सुरुवात केलेली आहे. लोणेर ते कोलेटी हा 2 दिवसाचा प्रवास केल्यानंतर काल चिपळूणमध्ये आणि आज आपण या खेडवासियांच्या भेटीसाठी आलेलो आहोत. कारण 17 वर्षात आतापर्यंत महामार्गावरती 4,500 पेक्षा जास्त कोकणकरांनी आपला प्राण गमावलेला आहे. यानंतर पुढील शनिवार रविवार हातकंबा ते पाली ते लांजा आणि 11 जानेवारी 2026 रोजी संगमेश्वर येथे महामार्ग रोखून या तीर्थयात्रेची आम्ही सांगता करणार आहोत. समस्त कोकणकरांना आम्ही विनंती करतो की या तीर्थयात्रेत आपण मोठ्या संख्येने सामील होऊन कोकणकरांना या 17 वर्ष रखडलेल्या महामार्गापासून एक कोकणता मिळावी यासाठी तीर्थयात्रा. आत्ताच गडकरी साहेबांनी 89% महामार्गाचं काम पूर्ण झालं असं सांगितलं, परंतु आम्ही सांगतोय 50% महामार्गाचं काम अद्यापही बाकी आहे. त्यामुळं लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण करावा. या महामार्गावर आतापर्यंत 4,500 पेक्षा जास्त कोकणकरांनी आपला प्राण गमावलाय. त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी आणि आतापर्यंत 10,000 जण कोकणकर जखमी झालेत, त्यांना सुद्धा शासनाने मदत मिळावी. आतापर्यंत अनेक वृक्षांची इथं तोड केलेली आहे. लवकरात लवकर या वृक्षांची लागवड करावी. यांसारख्या प्रमुख 12 मागण्यांसाठी कोकणकरांनी तीर्थयात्रा सुरू केली. सर्व आंदोलन करून झाले, आता तीर्थयात्रा काढणे कारण नेते अधिकारी आणि सर्व ठेकेदार जिवंत असताना मेले जमाईत म्हणून आम्ही तीर्थयात्रा काढली. तीर्थयात्रा काढल्याच्या नंतर देखील या नालायक अधिकारी आणि ठेकेदारांना जर जाग आली नाही तर यापुढील अधिकारी ठेकेदार आणि प्रत्येक आमदार खासदाराच्या तोंडाला कालो फासल्याशिवाय जनआक्रोश समिती राहणार नाही. खेड तालुक्यातील भरणे नाका, नातूनगर आणि खवटी परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मॉर्निंग वॉकला गेलेल्या स्थानिक नागरिकांना प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याने या चर्चांवर शिक्कामोर्तब झालंय. यामुळे भरणे नाका आणि आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या बिबट्याला पकडण्यासाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणती ठोस उपाययोजना करण्यात येणार आहे याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागून राहिलंय. वन विभागाने याची दखल घेऊन पिंजरा लावणे, गस्त वाढवणे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांमधून होतीये. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. यामध्ये 23 डिसेंबर 2025 रोजी उमेदवारी अर्ज भरणे, 30 डिसेंबर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, 31 डिसेंबर उमेदवारी अर्जाची छाननी, अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी, 3 जानेवारी चिन्ह वाटप, 15 जानेवारी मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत होमी बाबा बालवैज्ञानिक प्रथम पातळी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आली. या परीक्षेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या इयत्ता 6वीच्या 28 आणि 9वीच्या 2 विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेच्या द्वितीय पातळीसाठी निवड होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून तब्बल 30 विद्यार्थी होमी बाबा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड होण्याचा बहुमान प्राप्त करणारी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल ही एकमेव शाळा आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची 4 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेच्या द्वितीय पातळीकरिता निवड करण्यात आली आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व विज्ञान विषयक शिक्षक दीपाली दरेकर, तेजश्री क्षीरसागर, तनुजा चव्हाण, राहुल चव्हाण, प्रसाद सावंत, वैष्णवी धुमाळ यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून
होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेच्या द्वितीय पातळी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. फुरुस गावातील अनेक कार्यकर्त्यांनी अजय बिरवटकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. पक्षात नव्याने सहभागी झालेल्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना पक्षाची विचारधारा, पक्ष नेतृत्वाचं कार्य आणि विकासाच्या दृष्टिकोन तळागाळापर्यंत पोहोचवून खेड तालुक्यात पक्षविस्तार आणि संघटन मजबूत करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षातील सर्व जुन्या नव्या सहकाऱ्यांनी एकजुटीने आणि निष्ठेने प्रचार कार्यात कार्यरत राहावे असं त्यांना आवाहन केलं. या प्रसंगी बाबाजीराव जाधव जिल्हाध्यक्ष रत्नागिरी, सौ साधनाताई बोत्रे महिला जिल्हाध्यक्ष रत्नागिरी, सतू कदम विधानसभा क्षेत्राध्यक्ष दापोली विधानसभा, सौ रमाताई बेलोसे प्रदेश सरचिटणीस, संजयराव जाधव तालुकाध्यक्ष, आनंदराव भोसले, आत्माराम कदम, श्रीधर दळवी, श्रीधर गवळी, सुबोध जाधव, लिपिक परकार, चंद्रकांत वरणकर, राजेंद्र विचारे, भाई मोगरे, नवाज मसूरकर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड येथील श्री वैश्य हनुमान देवस्थानच्या वैश्य भवन या भव्य दालनाचा 7वा वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी संपन्न होणार आहे. या निमित्त श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच खेड तालुका वैश्य समाज आणि वैश्य युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेस रक्तदान शिबिर, 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत रांगोळी स्पर्धा व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय. शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या मातोश्री कैलासवासी लीलाबाई गंगाराम कदम यांचं सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं. त्यांचा दशक्रियाविधी बुधवार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी व 12वे उत्तरकार्य विधी शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या राहत्या घरी जामगे येथे होणार आहे. तरी आप्तेष्ट व नातेवाईकांना कळवण्याची विनंती कदम बंधू यांनी केली आहे. शिरगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्यासह मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्यावर सडकून टीका केली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. या निवडणुकीमध्ये निवडणूक सुरू असताना, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना विकास गोगावले आणि त्याची काही गुंड महाडमध्ये आल्यानंतर जो प्रकार घडला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. महाड ही ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन प्रशासनी झालेली भूमी आहे. तर ह्या भूमीमध्ये जे आपण बघितलं ते महाराष्ट्राने बघितलं. आता ही एवढी मोठी घटना घडल्यानंतर आज साधारण 15 तारीख 13 दिवस होऊन गेले. एखादा कोणता मयत झाला असता त्याचं कार्य असतं. आणि इतकी गंभीर घटना घडलेली असताना सुद्धा रायगडच्या एसपी मध्ये आमचा इतका विश्वास होता की खरंच काहीतरी ह्या एसपी आल्यात तर आम्हाला वाटतं काहीतरी घडेल आणि कायदा आणि सुव्यवस्था ही महाडमध्ये दाखली जाईल असा आम्हाला विश्वास वाटत होता. परंतु तो विश्वास आता आमचा उडालेला आहे. कारण आज घटना घडून एवढे दिवस झाल्यानंतर एकही आरोपी आजपर्यंत ह्याने अटक केलेला नाही. ज्याच्यावरती गंभीर गुन्हे आहेत विकास गोगावलेवरती. आज तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवावरती केलेला हल्ला, माझ्यावरती केलेला हल्ला, काही दिवसापूर्वी पंकज उमासरेवरती केलेला हल्ला आणि एमआयडीसी मध्ये घडलेल्या घटना, मुंबईमध्ये एका उद्योगपतीला अडवून त्याच्या गाड्या फोडलेल्या घटना, अशा अनेकशा प्रकरणं विकास गोगावलेचे आहेत. आणि त्याच्यावरती आतापर्यंत माझ्या माहितीने माझ्यावरती हल्ला केला, जीवे ठरवायचा प्रयत्न केला तो 307, अनिल नवगणेवरती जो हल्ला केला तो 307, त्यानंतर आता हा परवा दिवशी चालू झाला तो 307, एमआयडीसी मध्ये सुरू असलेला तो 307, असे 4 गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा पोलीस विकास गोगावलेला अटक करत नाहीत. त्याला काय कारण असावं? बरं, तो फरार झाला असं जर का पोलीस म्हणत असतील तर मग त्या विकास गोगावलेला पोलीस संरक्षण होतं. पोलीस संरक्षण असताना विकास गोगावले फरार कसा झाला
ह्याचं उत्तर रायगडच्या एसपीने आम्हाला दिलं पाहिजे. पोलीस संरक्षण त्या विकास गोगावलेला असताना तो फरार कसा होऊ शकतो? मग तो फरार होण्यासाठी पोलिसांनी त्याला मदत केली का? तो मंत्र्याचा मुलगा म्हणून त्याला नियम वेगळे, त्याला कायदे वेगळे असे काय आहेत का? मग विकास गोगावले जो फरार झाला असं तुम्ही म्हणताय, मग तुमचा जो त्या ठिकाणी पोलीस संरक्षण जो गार्ड होता तो गार्ड कुठे आहे? त्या गार्डची चौकशी करा. त्या गार्डला एक तर आता कुठल्या स्थितीमध्ये नसेल, त्याला जर त्याला माहिती नसेल तर त्याला पहिले अटक करा, त्याच्याकडून माहिती घ्या. आज विकास गोगावले नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये फिरतोय, हे पोलिसांना दिसत नाही का? काल पण विकास गोगावले अधिवेशनामध्ये नागपूरच्या इथे होता. एवढ्या सगळ्या गोष्टी लोकांना समजत नाही, पोलिसांना समजत नाहीत. आणि मग आम्ही या गोष्टी पोलिसांना शिकवायच्या का? आणि मग एखादा सर्वसामान्य माणूस असेल त्याच्यावरती तुम्ही लगेच गुन्हे दाखल करता. मला सांगा, पंकज उमासरेवरती हल्ला झाला, त्याच्यावरती 307 दाखल केलं नाही या लोकांनी समोरच्या फिर्यादीवर, आरोपीवर. परंतु ह्या घटनेचं गांभीर्य त्यांनी लक्षात घेतलं आणि लगेच दोघांवरती परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. म्हणजे इथं संशय घेण्याची भूमिका पोलिसांवरती येते. पोलीस, जसं काल जयंत पाटील साहेब म्हटले, विधानसभेच्या विधान भवनात पोलिसांबद्दल जयंत पाटलांचं वाक्य आहे, पोलीस काय हजामती करतायत का? हे माझं वाक्य नाहीये, हे जयंत पाटलांचं विधानसभेतलं वाक्य आहे की जर का तुम्ही एखाद्या आरोपीला अटक करू शकत नाही जो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, ठीक आहे, परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले, समजा नाना जगताप असतील, बाकी लोक असतील, त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये. पण ही विकास गोगावले सारखी की त्याच्यासोबत असलेले जे काही मालुसरे आहेत, बाकीचे आहेत, तुम्ही मला सांगा, त्यांच्यामध्ये एक धनंजय मालुसरे आहे, तो प्रिव्ही कंपनीमध्ये फुकटचा पगार घेतो, तो कामावर नाही, तरी त्याला प्रिव्ही कंपनी पगार देते. दुसरा आहे तो, त्याचाच भाऊ आहे, त्याचं नाव आहे वैभव मालुसरे. आता तो सुद्धा फरार आहे. आता कंपनीतनं 1 दिवस 2 दिवस जरी एखादा माणूस गायब झाला तरी त्या कंपनी त्या माणसाला टर्मिनेट करण्याच्या हे देतं. आणि प्रिव्ही कंपनीमधून फुकटचा पगार घेणारी दोघं लोक त्यामध्ये आरोपी आहेत. असे अनेकशे विषय आहेत की त्यामध्ये ही घटना आपल्याला दिसून येते की पोलिसांना कुठेतरी संरक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. माझी तर स्पष्ट मागणी आहे की डीवायएसपी काळेंची कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला ते नको आहेत. महाडची नगरपालिका अतिशय सेन्सिटिव्ह पद्धतीने निवडणुका झाल्या. आमच्या आता निवडणुका सुरू होतील, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होतील. त्या निवडणुकीमध्ये डीवायएसपी जर काळे असतील तर ही निवडणूक कुठल्याही पद्धतीने पारदर्शक होणार नाही. आम्हाला डीवायएसपी काळ्यांची ह्या ठिकाणी हकालपट्टी झाली पाहिजे. त्यांना सस्पेंड करा, काय पण करा, सक्तीच्या रजेवर पाठवा, पण डीवायएसपी काळे आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाडमध्ये नको आहेत. कारण की ती 100% व्यक्ती गोगावलेंची नोकरी करते. महाडमध्ये असा पहिल्यांदा डीवायएसपी भेटलाय की तो नोकरी करतो विकास गोगावले आणि भरत गोगावलेंची. आमची पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की महाडमधील मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांना अटक करण्यासाठी तुम्ही कृपया करून एसपी मॅडमना आदेश द्या. तसेच त्या व्यक्तीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाडमधून नव्हे तर रायगड जिल्ह्यातून हद्दपार करा, अशा प्रकारचा प्रस्ताव महाडच्या पीआय कडून एसपी कडे जाऊन तो एसपीने तो प्रस्ताव मान्य करून विकास गोगावलेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये हद्द करावा, अशी आमची मागणी आहे. लायन्स क्लब सातत्याने करत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज यांच्या शुभ हस्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविकांच्या उपस्थितीत लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा खोपी येथे अध्यात्म सत्संग सोहळ्यामध्ये यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक गावाच्या हद्दीत जमिनीच्या वादातून 2 कुटुंबांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी दोन्ही बाजूच्या तक्रारीनुसार महाड तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार सुरेश गोपीनाथ इंगळे यांनी नांदगाव बुद्रुक गावातील गट क्रमांक 269 येथील जमीन मार्च 2024 मध्ये भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजून घेतली होती. मात्र या मोजणीबाबत आम्हाला कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस देण्यात आली नव्हती, असा दावा समिधा गोळे यांनी केलाय. या मोजणी दरम्यान समिधा गोळे यांच्या शेताकडे जाणारा गवंड रस्ता हा सुरेश इंगळे यांच्या जमिनीत येत असल्याचे समोर आले. सदर गवंड ताब्यात घेण्यासाठी सुरेश इंगळे यांनी त्या ठिकाणी खोदकाम सुरू केले असता समिधा गोळे यांनी त्याला विरोध केला आणि सदर जमीन आमचीच असल्याचा दावा केला. या वादातून दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता इंगळे आणि गोळे या 2 कुटुंबांमध्ये शेतातच हाणामारी झाली. घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. यामध्ये एका बाजूने दुसऱ्या बाजूवर जीवेठार मारण्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र हे आरोप संबंधित पक्षाकडून नंतर स्पष्टपणे फेटाळून लावण्यात आले असून सदर आरोपांचं खंडन करण्यात आलंय. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार दोन्ही बाजूंनी काठीने आणि हाताबुक्यांनी हाणामार केल्याचा
तसेच केस ओढल्याचा उल्लेख आहे. त्यानुसार गोळे कुटुंबातील समिदा गोळे, रजत गोळे आणि अवधूत गोळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 351(2), 352 व 3(5) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर इंगळे कुटुंबातील सुरेश इंगळे, सुनील इंगळे, सुशांत इंगळे, सुचिता इंगळे, युती इंगळे आणि अर्चना इंगळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 351(2), 352, 189(2), 190 व 191(2) अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र फाळके करतायत. सदर जमिनीचा वाद सध्या न्यायप्रविष्ट असून पुढील काळात न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मी सदाशिव बिपू गोळे. माझं शेत नांदगाव बुद्रुकमध्ये 268 आहे. मी आणि माझा भाऊ यांनी दोघांनी समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांना समजून सांगितलं की बाबांनो, तुम्ही मारामार करू पण नका आणि हे जे रस्ता खोदताय हा चुकीचा आहे. तुम्ही आमचा 100 वर्ष वडलोपाची रस्ता आहे. आता माझं वय जवळ 64 आहे. माझ्या भावाचं 72 आहे. एवढे दोघं भाव सांगून त्यांना तरी ते ऐकत नाहीत. आणि आम्ही नंतर जरा बाहेर गेलो होतो, म्हणजे वाड्याकडे गेलो. तेवढ्या त्या माझी बारकी भाऊजाई हिला मारहाण केलं त्यांनी. ही मारहाण करत असताना माझी ही 2 पुतणी धावत आली. त्यांनी सोडवायचा प्रयत्न केला तरी त्यांना पण ऐकत नव्हते. तर त्या पुतण्यांची त्यांनी काठी घेऊन शिव घेऊन मारहाण केली त्यांना दोघांना. आणि हिला खाली केस धरून पाडली आडवी. ते वर्षाचे 12 महिने यांच्या हे चालूच असतात. हे नोटीस शेत वशाळ आहे आणि ह्यांना कोणत्या पद्धतीने आम्ही त्यांना 2-2 लाख रुपये द्यायचे नुकसान भरपाई, हे योग्य नाही आहे आम्हाला वाटत. आणि आमचा रस्ता 12 लाख कुठल्या पद्धतीने आम्ही त्यांना द्यावी. नमस्कार, माझं नाव रुपेश सुरेश घाडगे. 5/12/2025 रोजी जी घटना घडली इथं नांदगाव बुद्रुकमध्ये, ह्या गट क्रमांक 268 मध्ये, त्या टायमाला मी इथं उपस्थित नव्हतो. मी कामावरती होतो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा पंचनामा करण्यासाठी पोलीस आले तेव्हा मी इथं उपस्थित होतो. पण मी अशी कुठलीही बोलीभाषा केली नाही. मी इथं असतो तर मी यांना ठार मारलं असतं. ते निव्वळ खोटं बोलतायत. आणि जर त्यांच्याकडे कुठला पुरावा असेल तर त्याने आणून द्यावा. आणि माझ्या नावाची जी बदनामी केलेली आहे त्यांच्या मी आबरू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. आणि सुनील गोपीनाथ इंगळे, अर्चना सुनील इंगळे यांनी माझ्यावरती खोटा आरोप केलेला आहे. मी इथं उपस्थित नसताना सुद्धा